सर्वांना नमस्कार. राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. ओमच्या मित्राचा बर्थडे होता आणि सगळे मिळून रस्त्यावर हुल्लडबाजी करत बर्थडे साजरे करत होते. दोन्हीकडचं ट्रॅफिक जाम झालं होतं. राम सिया स्टॉपवर उभा राहून हे सगळं पाहत होते आणि सियानं विद्याला सांगून अग्निहोत्री साहेबांना कळवलं. तसे अग्निहोत्री साहेब आले आणि त्यांनी ओमच्या कंबरड्यात लाथ घातली. तसं म्युझिक जाग्यावरच थांबलं आणि सगळे शॉक होऊन बघायला लागले. ओम चिडून म्हणाला, कोण आहे? ज्यानं मला लाथ मारली? आणि विशाल म्हणाला, तुझा बाप आहे मी. आणि हे ऐकून सगळे घाबरले. त्या पोलीस कॉन्स्टेबलने सुद्धा सगळ्या मुलांना हातामध्ये स्टिक घेऊन खोटा खोटा दम द्यायला सुरुवात केली. चल इथून, आवरा पटकन, काय चालू आहे रे? असं म्हणून विशाल देखत तो नाटक करत होता. आणि विशाल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, कॉन्स्टेबल पठाण, तुमचं नाटक कळत नाहीत असं समजू नका. ते खिशातले पैसे नीट तरी ठेवा. अहो, लाज सोडून लाज घेतली तर ती लपवता सुद्धा आली पाहिजे की. पठाण आता घाबरले आणि म्हणाले, साहेब, अहो मी नाही, मी तर यांना हकलतच होतो, पण ही मुलं ऐकत नव्हती. विशाल म्हणाला, हो का? ती तुम्हाला ऐकत नव्हती? मग तुम्ही काय केलं? केक खात बसला त्यांच्यासोबतच. आणि या पैशांचा पुन्हा तुमच्या मुलांना केक घेऊन जाणार ना? पण इतर पब्लिकला इतका त्रास होतोय या मुलांच्या अशा वागण्याचा, याचं तुम्हाला काहीच देणं घेणं नाही. पठाण आता पुन्हा घाबरले आणि अस्वस्थ होऊन म्हणाले, साहेब, खरंच नाही अहो, हे पैसे माझेच आहेत. आणि विशाल त्याच्यावर नजर रोखत म्हणाला, 30 वर्ष सेवा करतोय मी आणि याच कामात आहे. 30 वर्षात दुप्पट म्हणजे 60 खाजगी आणि सरकारी असे पुरस्कार घेतलेत मी. ते काय उगीचच घेतलेत का? मला माणसं ओळखायला शिकवायला जाऊ नका. मला लाज घेणारे लोक त्यांच्या नजरेतूनच ओळखता येतात. लांबूनच मला वास येतो त्यांचा. तुम्हाला जर ही मुलं ऐकत नव्हती तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करून एक्स्ट्रा फोर्स का मागून घेतली नाही? पब्लिककडून मला कळतं की इथं राडा सुरू आहे आणि तुम्ही मात्र शांत बसता. ते इथून जाण्याची विनंती करता का त्यांना? एनिवे, तुमच्याकडे मी नंतर बघतो. असं म्हणून विशालने मोर्चा वळवला त्या मुलांकडे. तसा आता त्या टोळक्यामध्ये एका शहरातल्या मोठ्या आसामीचा मुलगा होता. तो पुढे आला आणि म्हणाला, हे बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला माहीत आहे का मी कोणाचा मुलगा आहे? आणि आता विशाल हाताची घडी घालून म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे तुला तुझा बाप माहीत नाही म्हणून मला विचारतोस का? आता तिथे जमा झालेली सगळी गर्दी आणि राम सिंह सुद्धा हसले. सगळ्यांनाच आता खूप एक्साइटमेंट लागली होती की पुढे काय होणार. आणि तो मुलगा म्हणाला, इन्स्पेक्टर, हे तुम्हाला महागात पडेल. मी तुमची नोकरी घालवू शकतो. असं म्हणून त्यानं विशालसमोर त्याचं बोट दाखवलं आणि विशालने त्याच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाला, तुला तुझी पॅन्ट तरी बांधता येते का अजून? आणि तू माझी नोकरी घालवायला निघालास? दररोज 365 दिवसाचे 365 जण भेटतात मला तुझ्यासारखे नोकरी घालवण्याची धमकी देणारे, पण कोणीच माझं घंटा वाकडं करू शकलं नाही. बरं चल सांग, कोण आहे तुझा बाप? मलाही बघायचं आहे की तुझ्यासारख्या नालायक मुलाला कोणी जन्म दिला आहे. आणि त्या मुलानं गाल चोळत त्याच्या वडिलांना फोन लावायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना फोन लागला आणि तो म्हणाला, हॅलो पप्पा. इतक्यात विशालनं त्याच्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, तुमचा मुलगा तुमचं नाव विसरला आहे आणि आता त्याचीच त्याला आठवण राहावी म्हणून मी त्याच्या आधीच एक कानाखाली लावली, पण आता त्याचा काही फरक पडला नाही म्हणून आता आणखीन 2 कानाखाली लावणार आहे. असं म्हणून विशालने तिथेच त्याच्या 2 खणखणीत कानाखाली लावल्या आणि त्याचा आवाज त्या मुलाच्या पप्पाला सुद्धा गेला. आणि आता हे बघून सिया तर फार घाबरली आणि तिने रामचा हात घट्ट पकडला आणि डोळे झाकून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तसं त्या स्पर्शाच्या आवेगाने रामच्या हृदयात थोडीशी कळ उठली, पण त्यानं ती तशीच दाबून ठेवली आणि तिला म्हणाला, सिया, अगं काही नाही झालं, गंमत तरी बघ. आणि ओमकडे बघ ना, तो किती घाबरलाय. मग तिनं हळूच पाहिलं तर ओम खूप घाबरला होता. आणि त्या थप्पडचा आवाज ऐकून त्या मुलाचे पप्पा पुन्हा म्हणाले, कोण आहात तुम्ही? कोण बोलताय? आणि माझ्या मुलावर हात का उचलला? आणि विशाल म्हणाला, पोलीस स्टेशनला या, सगळं कळेल.
सगळं फोनवर सांगायला मी बांधील नाही, असं म्हणून विशालनं फोन कट केला. आणि विशाल मोठ्यानं ऑर्डर देत म्हणाला, शिर्के, या सगळ्यांना आत घ्या. बाकीचं बर्थडे सेलिब्रेशन आता पोलीस स्टेशनला होईल आणि यांचे आई बाबा आल्याशिवाय यांना सोडायचं नाही. आणि इतक्यात तोच मुलगा समोर आला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, तू नवीन आहेस का या एरियामध्ये? एक काम करा, तुम्ही तुमची किंमत असेल ती बोला, माझे पप्पा ते देतील आणि इथून निघा. विशाल त्याची स्टिक त्याच्या छातीवर टेकवत म्हणाला, हा एरिया माझा आहे. बहुतेक तूच या एरियामध्ये नवीन आहेस आणि तू दिवसातारे कधी पाहिले आहेत का? नसतील पाहिले तर चल, आज मी तुला दाखवतो. असं म्हणून तिथेच विशालने सगळ्यांनाच त्याच्या स्टिकने बदलून काढलं. आणि त्या मुलाच्या पप्पाचा फोन आला, तोही डायरेक्ट विशालच्या मोबाईलवर. आणि एक मिनिस्टर बोलत होते आणि ते म्हणाले, इन्स्पेक्टर अग्निहोत्री, त्या मुलांना अटक करू नका, त्यांना समज देऊन घरी सोडा. विशाल पुन्हा चिडला आणि त्या मुलाकडे पाहून म्हणाला, बडे बाप की बिगडी हुई औलाद. आणि तो मुलगा फार ॲटिट्यूडमध्ये हसत म्हणाला, इन्स्पेक्टर, तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला अजिबात नेऊ शकत नाही. माझ्या पप्पांचा फोन होता ना, मिनिस्टर बोलले असतील तुम्हाला, हो ना? विशाल आता चिडला आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही. तुम्ही जा घरी, तुमचे कपडे पोलीस स्टेशनला जातील. आणि विशाल ऑर्डर टाकत म्हणाला, शिर्के, यांचे शर्ट पॅन्ट काढून घ्या आणि नागडे घरी जाऊ द्या एकेकाला. तसे आता सगळे शॉक झाले आणि सियानं तर लाजून डोळे मिटले आणि पुन्हा रामच्या खांद्यावर तिनं डोकं टेकवलं. आणि ते सगळे खूप खजील होऊन म्हणाले, नको साहेब, हवं तर आम्ही पोलीस स्टेशनला येतो, पण प्लीज असं नका करू. आणि आता विशालने कोणाचंच ऐकलं नाही. सगळ्यांचे कपडे काढून घेतले. विशाल म्हणाला, मला मिनिस्टर साहेबांनी तुम्हाला समज द्यायला सांगितलेलं आहे, म्हणून ही समज आहे असं समजा. आणि त्यांच्या पॅन्टीला हात लावला तसे सगळेच पाया पडले. एवढं तरी राहू द्या प्लीज, खूप इज्जत जाईल, असं म्हणाले. विशाल पॅन्टीसुद्धा काढून घेणार होता, पण सगळ्यांनी खूपच गयावया करून रिक्वेस्ट केली, म्हणून पॅन्ट अंगावर ठेवल्या आणि त्यांच्या पार्श्वभागावर स्टिकने एक एक फटका दिला आणि 100 उठाबशा काढून घरी पिटाळले. आणि मग दोन्हीकडची ट्रॅफिक सुरू झाली. सिया, राम विशालच्या जवळ आले आणि म्हणाले, थँक्यू सर. विशाल म्हणाला, तूच फोन केला होतास का विद्याला? सिया म्हणाली, हो. विशाल म्हणाला, आता इथे मी एक निर्भया चौकी सुरू करेन, म्हणजे मुलींना काही त्रास होणार नाही. असं म्हणून तो निघून गेला. मग राम सियासुद्धा घरी गेले. तर रामने बघितलं सुलभाला त्याचं कपाट साफ करताना त्याच्या कपाटामध्ये राम राम लिहिलेली वही सापडली होती. आणि सुलभा आश्चर्यचकित होऊन ती वही बघत होती आणि म्हणाली, राम, अरे हे काय आहे? इतकं सगळं कोणी लिहिलं आहे? आणि हे आय लव्ह यू राम? राम, कोण मुलगी आहे ही जी तुझ्या प्रेमात इतकी वेडी आहे? राम आता थोडा घाबरला आणि गप्प बसला. सुलभा म्हणाली, अरे गप्प का बसलास? तुझं कोणावर प्रेम आहे का? तसं असेल तर सांग, आमची काही हरकत नाही. आणि राम तिच्या हातातून वही घेतली आणि म्हणाला, नाही ग आई, ही बिंडोक कोण आहे मलाच माहीत नाही. का मागे लागली आहे माझ्या आणि समोरही येत नाही, याला काय अर्थ आहे? सुलभा म्हणाली, ती समोर येत नाही कारण तुझा स्वभाव. आता लपून छपून ती तुझ्यावर प्रेम करत आहे, पण समोर आल्यावर तू तिला तेवढंही करू देणार नाही, म्हणून ती समोर येत नसेल. राम, आणि तिला बिंडोक म्हणू नकोस रे. खरंच बघ किती प्रेम करत आहे ती तुझ्यावर आणि तुझा संसारही व्यवस्थित करेल, मला खात्री आहे. रामने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ओ आई साहेब, अहो इथे ती मुलगी समोर येत नाही, तिचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही आणि तुम्ही लगेच संसाराच्या गोष्टी करायला लागलात का? आणि ती भलतीच कोणी निघाली तर, चांगली नसली तर? सुलभा म्हणाली, नाही, माझी खात्री आहे ती चांगलीच असणार. आणि राम ती वही कपाटात ठेवत आणि कपडे काढत म्हणाला, आई, मी तुला सांगून ठेवतो हां, ती कोणी का असे ना, चांगली असो किंवा वाईट असो, रंभा असो किंवा अप्सरा असो, पण मी या फंदात पडणार नाही. आणि तुला काय घाई आहे गं? माझं करिअर व्यवस्थित सुरू झाल्याशिवाय मला काहीच करायचं नाही. सुलभा म्हणाली, पण राम, मग ती वाट बघू शकते तुझी, तुझा होकार असेल तर, पण तिच्याशीच लग्न करायला तुला काय हरकत आहे?
आता राम थोडा गप्प बसला, पण त्या स्वप्नातल्या मुलीविषयी तो सुलभाशी काही बोलला नाही. खरं तर कोणत्याही मुलीसोबत तो लग्नच करणार नव्हता, कारण त्याला ती स्वप्नातली मुलगी अडवत होती. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आज राम कुठे कुठे जाईल हे कीर्ती आणि सिया विचार करत बसल्या होत्या. इतक्यात जीवन आला आणि जीवनला कीर्तीने विचारलं की राम कुठे जाणार आहे. जीवन म्हणाला, राम आता थोड्या वेळातच लँग्वेज लॅबमध्ये जाणार आहे. आणि आता सियानं तिथे जाऊन आय लव्ह यू लिहायचं ठरवलं. ती कीर्तीला म्हणाली, कीर्ती तू लिहितेस का? कीर्ती म्हणाली, तू बावळट आहेस का? तू प्रेम करतेस ना, तूच त्याच्यासाठी आय लव्ह यू लिहायचं. मग कीर्ती आणि सिया लँग्वेज लॅबमध्ये लवकर गेल्या. तिथल्या ब्लॅकबोर्डवर सियानं खूप मोठ्या अक्षरात आय लव्ह यू राम असं लिहिलं आणि इतक्यात तिकडून राम यायला लागला. आणि कीर्तीने ते पाहिलं आणि सियाला म्हणाली, सिया पळ लवकर, राम आला. आता राम झपाझप पावलं टाकत तिकडे येत होता. तो जीवनचंही ऐकत नव्हता. जीवन त्याला अडवत होता. कीर्ती आता तिथेच असलेल्या वॉशरूममध्ये लपली आणि सिया मात्र धावत पळतच जिने उतरून पळायला लागली. आता जर तिला रामनं इथे पाहिली तर त्याला नक्की तिच्यावर डाऊट येणार होता. डाऊट नाही तर त्याला खात्री होणार होती की हे सगळंच सिया करत आहे. आता पळण्याच्या गडबडीत सियाची ओढणी तिच्या सँडलमध्ये अडकली. तिच्या गळ्याला फास लागला आणि ती खूप जोरात जिन्यावरून आपटणार इतक्यात खालून राम आला आणि त्यानं तिला अलगद त्याच्या अंगावर झेलली. आणि राम आता खाली आणि सिया त्याच्या वर होती. दोघेही पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. सिया खूप घाबरली होती आणि तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. आता ती रामच्या अंगावर होती. दोघांचेही तोंड एकमेकांच्या खूप जवळ होतं. तिच्या डोळ्यात बघून रामला पुन्हा काहीतरी आठवत होतं. असंच एक हॉटेलची रूम होती, बेड होता, तो होता आणि ती होती. असंच एकमेकांच्या इतकेच जवळ होते आणि ते एकमेकांना किस करणार होते. त्या दोघांनी पहिला प्रणय अनुभवला होता त्या दिवशी. तिच्याही हृदयाची अशीच धडधड सुरू होती आणि तो असाच उतावळा झालेला होता. तो दिवस रामला आता अस्पष्ट आठवत होता, ज्या दिवशी पहिल्यांदा तो तिच्याशी मिलन करणार होता. आणि ती पहिल्या मिलनाची आतुरता, हुरहुर, ओढ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आणि आता हे रामचं तोंड हळूहळू सियाच्या तोंडाकडे निघालं. आणि सियाने तिचे डोळे झाकून घेतले. आणि इतक्यात तिकडून स्वातीही आली आणि जीवननं त्या दोघांना सावध केलं आणि म्हणाला, अरे सिया, तुला काही लागलं तर नाही ना? तशी सिया झटकन रामपासून वेगळी झाली. रामही उठून उभा राहिला आणि तिथे स्वाती आली. सिया म्हणाली, राम तू ठीक आहे ना? राम फक्त हो म्हणाला आणि पुन्हा जिने चढून लँग्वेज लॅबमध्ये गेला. पण आता त्याला तिथं काही दिसलं नाही, कारण आपण पकडले जाणार आहोत हे कळून सियानं ते आय लव्ह यू लिहिलेलं सगळं पुसून टाकलं होतं. आज कॉलेज सुटलं. राम घरी गेला आणि पुन्हा रामच्या घरी एक पार्सल आलं होतं. त्याच्यात एक मोठी टेडीबिअर होती आणि त्यातही आय लव्ह यूची चिठ्ठी होती. एक रेड गुलाबांचा बुके होता. राम तर आता फार वैतागला होता. आता त्यानं ते अक्षर शोधायचं ठरवलं आणि तो पहिल्यांदा स्वातीची वही चेक करत म्हणाला, हे अक्षर तिचं नाही. मग त्यानं हळूहळू क्लासमधल्या सगळ्या मुलींच्या वह्या चेक केल्या. कळत नकळत त्यानं सियाची पण वही चेक केली, पण नाही, अक्षरावरून तरी त्याला काहीच कळलं नाही. म्हणजे ही मुलगी खूपच स्मार्ट आहे असं त्याच्या लक्षात आलं. मग एके दिवशी कॉलेजमध्ये क्षेत्रभेटीसाठी सगळ्या स्टुडंटला नेणार होते, जवळच्याच एका ठिकाणी. पण फक्त सियाच्या क्लासला नेणार होते. आणि तिथे गेल्यावर सिया कीर्तीला म्हणाली, कीर्ती आपण वॉशरूमला जाऊया का गं? मला खूप जोराची लागली आहे. कीर्ती म्हणाली, ओके चल. इतक्यात कीर्तीला जीवनचा फोन आला आणि ती मागे थांबली आणि हे ऐकलं होतं ओमनं. आणि कीर्ती सोबत नाही याचा फायदा घेऊन तो पळतच पुढे गेला आणि त्यानं लेडीज आणि जेंट्स टॉयलेटचे जे शेजारी होते त्यांच्या पाट्या चेंज केल्या. आणि सियाची फजिती बघण्यासाठी तो लपून बसला. सिया आता गडबडीत आली आणि जेंट्स टॉयलेटमध्येच घुसली. आणि आता तिथे ऑलरेडी 2-3 मुलं होती आणि ते सगळे विचित्र अवस्थेत सियाला दिसले. आणि त्या सगळ्यांनी सियाकडे फारच आश्चर्यचकित होऊन पाहिलं. सियाने लाजून घट्ट डोळे मिटून घेतले आणि ती खूप जोरात ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज इतका जास्त होता की अख्खा परिसर दणाणून गेला. आणि ओम आणि त्याचे मित्र बाहेर खूप हसत होते. आता सिया खूप घाबरली आणि पळतच बाहेर आली आणि ती खूप रडायला लागली. आज खूपच
लाजिरवाणा प्रकार सियासोबत घडला होता आणि ओमला बघून तिच्या सगळं लक्षात आलं की हे घाणेरडं काम त्यानंच केलं आहे. तिला आता ओमला जाब विचारायचंही धाडस नव्हतं. तो खूपच नालायक होता. आज जेन्ट्स टॉयलेटमध्ये नको तो प्रकार सियानं पाहिला होता आणि तो तिच्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हता आणि ओम समोरून शिट्टी वाजवत जात त्याच्या मित्रांना म्हणत होता, मग कशी वाटली ब्लू फिल्म, तीही लाईव्ह. सिया खूप शरमून मान खाली घालून बसली होती. आता कीर्ती पळतच तिथे आली आणि सियाला म्हणाली, काय झालं सिया, तू का ओरडली? पण आता सिया काही सांगू शकली नाही. ती पुन्हा कॉलेजमध्ये आली आणि गप्प गप्प बसली होती आणि बस स्टॉपवर तिला असं पाहून राम म्हणाला, ए अगं, अशी गप्प गप्प का आहेस? तुला माझ्याशी बोलायचं नाही तर नको बोलू, पण काय झाले ते तरी सांग. पण ती अजिबात काही बोलली नाही आणि रामही मनात म्हणाला, ओके, नको बोलू. मग त्यानंतरही सिया 2 दिवस आलीच नाही कॉलेजला. रामने सुद्धा तिला फोन केला नाही, कारण त्या दोघांची आता मैत्रीसुद्धा नव्हती. मग कीर्तीनं तिला फोन केला आणि सियानं तिला सगळं सांगितलं. आणि आज कॉलेजमध्ये कीर्ती रामला भेटली आणि म्हणाली, राम, तुझा भाऊ इतका नालायक आहे ना, अतिशय घाणेरडा आहे. राम म्हणाला, काय झालं, त्यानं पुन्हा काही केलं का? आणि सियानं त्याला सगळं सांगितलं आणि हे ऐकून राम चकितच झाला. ओमचा नीचपणा तर वाढतच चालला होता. त्याला आता धडा शिकवलं पाहिजे असं तो मनात म्हणाला. मग तिसऱ्या दिवशी सिया कॉलेजमध्ये आली. बसमध्ये चढताना तिनं रामकडे बघितलं नाही आणि ती का गप्प आहे हे रामला कळत होतं. मग आजही तिनं पांढरेच कपडे घातले होते आणि ती तशीच घाबरलेली होती. पण कॉलेज किती दिवस बुडवणार ना, म्हणून आली होती. आणि ओम तिच्याकडे बघून तसाच शिट्टी वाजवत होता आणि पुन्हा मुद्दाम अर्णवला म्हणत होता, अर्णव, ब्लू फिल्म कशी वाटली? आणि आता सिया शांत बसली. तिला पुन्हा तोच लाजिरवाणा प्रसंग आठवत होता. आता मधला ब्रेक झाला. सिया लायब्ररीमध्ये निघाली होती घेतलेली पुस्तके द्यायला आणि तिच्या लक्षातच आलं नाही की तिला पिरियड्स कधी आले. तिच्या पाठीमागे कपड्यावर डाग पडला होता. ते पाहूनही ओम तिला चिडवायला लागला. धब्बेवाली मॅडम असं म्हणाला. सियाला आता खूप लाज वाटत होती. कीर्ती म्हणाली, लाज नाही का वाटत असं काही बोलायला? घरी आई बहीण आहे की नाही? आणि ओम खूपच निर्लज्जपणे म्हणाला, आई आहे, बहीण आहे, पण गर्लफ्रेंड नाही. तिला विचार, आहे का ती तयार माझी गर्लफ्रेंड व्हायला? असं म्हणून तो हसत होता. आणि आता इतक्यात ओमच्या एक सनसनीत कानाखाली पडली आणि ओम खाली कोसळला. ती कानाखाली इतक्या जोरात होती की सगळ्यांनी आश्चर्यानं पाहिलं आणि ओमला सुद्धा पहिल्यांदाच अशी कानाखाली पडलेली जाणवलं. आणि कानाखाली देणारा राम होता. आज पहिल्यांदा रामनं ओमच्या कानाखाली दिली होती. सिया आणि कीर्ती हे बघून शॉक झाल्या आणि राम त्याला म्हणाला, एखाद्या स्त्रीची अशी केलेली विटंबना मला कधीच खपणार नाही. मग रामने त्याचं जर्किन काढलं आणि सियाच्या कमरेभोवती बांधलं आणि तिचा डाग कव्हर केला आणि ओमला म्हणाला, यापुढे जर कुठल्याही मुलीशी अशी मस्करी केली तर याद राख. आता सिया रामकडे खूप प्रेमळ नजरेनं बघत होती.